हे गाईज नमस्कार. तर माझ्या भाचीची हळद होती काल. आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला, मस्तपैकी हळदीचा कार्यक्रम झाला, पार पडला. तर मी तुम्हाला दाखवते एंडिंगला काय झालं बघा. आमच्या सगळ्या मोहल्ल्याच्या बायका सगळ्या नटून थटून मस्त आलेल्या, आमच्या पाहुणे सगळे नटून थटून मस्त छान दिसत होते सगळे. मीही भिजले, जरा पावसाने घसा जरा दुखायला लागला. काल पाऊस पडला आमच्या इथं आणि शॉवरमध्ये पण भिजले, त्यामुळे जरा बोलता येईना. आमच्या मराठी पद्धतीने हे अशी फेरी मारायचे 5 बायका लागतात, पण आता वाढल्या म्हणल्यावर 7 पण चालतात. ही नवरी बाई आमची, तिला तेल वगैरे लावलं तिच्या डोक्याला. हे आप्पा आमचे दीर. मागच्या वर्षी जरा 2-4 वर्षापूर्वी आमच्या घरात मोठा इन्सिडेंट झाला. 4 व्यक्ती एकदमच गेलेत ॲक्सिडेंटमध्ये. आमची सासूबाई, चुलत सासूबाई, चुलत जाऊबाई. त्यामुळं दुःखाचं वातावरण आहे. आज जरा त्यांची आठवण येते घरामध्ये. सगळ्यांचे डोळे नम झाले होते, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, रडायला पण यायला लागले. आमच्या छोट्या नंदूबाई त्यांची आठवण काढते सगळं जण मिळून. आजच्या दिवशी तर काय विसरू शकत नाही त्यांना. नवरीबाई बोलायला येईना, घसा जरा बसलाय, सर्दी जरा झाली जाम. तर मंडळी जरा समजून घ्या. आमचे मुलं फोटोशूट करतायत, आमची पिल्ले खानदानाची तरुण पिढी. माझी मुलगी आणि ही जाऊबाई, आम्ही सगळे त्यांना आहेर माहेर केला. त्यानंतर जे शावर लावून गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला म्हणसाल, रात्री 12पर्यंत. हे हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, एकमेकाला हळद वगैरे लावली सगळ्यांनी. जरा रडत बसली सगळेजण, खूप आठवण आली त्यांची. आणि हा झाला गाण्याचा कार्यक्रम सुरू. 2-4 गाणे नाचले आम्ही. आणि डीजेचं झालं आमचे सासरे बुवा आणि माझे मिस्टर. त्यांची जोडी धमाल झाली होती काल.